हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची बायोलॉजी मेंटर स्नेहा मॅम आणि तुमचं ई सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण सेलची डिस्कवरी कोणी केली हे बघणार आहोत। याआधी जे लेक्चर झालं होतं त्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, त्यामध्ये आपण पाहिलं की सेलला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफच का बरं म्हटलं जाते। का बरं आपण सेलला स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ म्हणतो? तुम्हाला माहिती आहे का, एखादं घर आहे ते घर कसं बनते? मॅम विटांपासून बनते, पण एक विटांमुळे डायरेक्ट एक घर बनतो का? नाही। एक ब्रिक, त्या ब्रिकला कंबाईन केलं तर बनत असते वॉल, वॉलला कंबाईन केलं तर बनत असते व्हॉट? रूम, आणि रूमला जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा तर आपलं एक सुंदरसं घर बनते। त्याच प्रकारे आपली जी बॉडी आहे, जितके काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी कशापासून बनली असेल? वेगळ्या वेगळ्या ऑर्गन सिस्टीम पासून। कोणत्या आहेत? जसं रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ह्या सोबत सोबत सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे। हो मॅम, पण अजून आपण म्हणतो की काय वेगळ्या वेगळ्या ऑर्गन पासून, मग हे जे सिस्टीम आहेत, ह्या ज्या ऑर्गन सिस्टीम बनत आहेत ह्या कोणापासून बनलेल्या आहेत? ह्या ऑर्गन पासून। मग कोणते ऑर्गन? मग लंग्स असेल, आपलं काय म्हणू शकतो आपण, आपलं फूड पाईप आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम मधलं आपलं काय लार्ज इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, अशा वेगळ्या वेगळ्या ऑर्गन पासूनच तर बनत असते ऑर्गन सिस्टीम। मग मॅम हे जे ऑर्गन आहेत हे कशापासून बनले? हे बनत असतात कशापासून? टिश्यू पासून। मग टिश्यू काय असतात? ग्रुप ऑफ सेल। मग हे टिश्यू कोणापासून बनले? सेल पासून। म्हणजे एक सेल, त्या सेल सोबत नंबर ऑफ सेल कंबाईन झाले, त्या सेलनी स्वतःला डिवाइड केलं, काय बनले? सेल पासून बनत असतात व्हॉट? सेलला डिवाइड केलं तर काय बनतं? टिश्यू। टिश्यूला जर आपण डिवाइड केलं तर टिश्यू पासून बनतो व्हॉट? ऑर्गन। ऑर्गन पासून बनत असतात ऑर्गन सिस्टीम, आणि ऑर्गन सिस्टीम पासूनच तर आपण बनत असतो। म्हणजे अशा प्रकारे आपल्या बॉडीचा एक युनिट कोण आहे? सिंगल सेल। एकक कोण? सिंगल सेल। ज्या प्रकारे एका घराचं युनिट कोण होती? ब्रिक, त्याच प्रकारे आपल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक सिंगल युनिट कोण असते? सेल। म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर आहे, मग कोणी असो, प्लांट असो, ॲनिमल असो, आपल्याला जे स्ट्रक्चर मिळालं आहे हे कोणामुळे मिळालेलं आहे? बिकॉज ऑफ दॅट सेल, अँड दॅट इज वाय वी कॉल्ड इट ॲज व्हॉट? स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ। ओके मॅम, मग आपण फंक्शनल युनिट ऑफ लाईफ का म्हणतो? मी तुमच्यासोबत बोलत आहे, ह्या सोबत सोबत माझे हात मुवमेंट होत आहेत, मी वॉक करत आहे। ओके, त्या सोबत सोबत काय, माझे कॅरेक्टर दिसत आहेत तुम्हाला, माझ्या स्किनचं कलर फेअर आहे, ह्या सोबत सोबत नाकाचे शेप, आयचं कलर, हेअरचं कलर, हाताची बोटाची लेंथ असेल, मग हे सगळे काही वेगळे वेगळे कॅरेक्टर आहे, त्याची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? सेलकडे। ह्या सोबत सोबत आपण जेवण खातो, त्याचं ब्रेकडाऊन होते, त्याचं वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडते, ह्या सोबत सोबत तुम्ही श्वास घेताय, तुम्ही श्वास सोडत आहे, आपल्या बॉडीमधून ब्लड फ्लो होत आहे, मग हे सगळं कोणामुळे होत आहे? बिकॉज ऑफ दॅट सिंगल सेल। म्हणजे एक सेल असे नंबर ऑफ फंक्शन जे आहे ते काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो, आणि म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण? फंक्शनल युनिट ऑफ लाईफ। मग हे एक सेल जे इतकं इम्पॉर्टंट आहे, याची डिस्कवरी कोणी केली असेल? तर तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे की नेमकं हे जे सेल्स आहेत त्याला कोणी डिस्कवर्ड केलं। तर आता सायंटिस्ट मध्ये तर आपल्याला काय आठवते? रॉबर्ट, म्हणजे जुने नावं जे आपले जुने सायंटिस्ट, म्हणजे मोस्ट ऑफ द सायंटिस्टचे नावं रॉबर्ट ह्या नावाशी रिलेटेड आहेत। ओके, मग रॉबर्ट, मग कोणते रॉबर्ट? रॉबर्ट हुक। कोण? कोणते सायंटिस्ट आहेत ज्यांनी सेलला डिस्कवर्ड केलं किंवा सेल हे नाव दिलेलं आहे? असे सायंटिस्ट कोण आहेत? ते आहेत कोण? रॉबर्ट हुक। कोण आहेत? रॉबर्ट हुक। मग मॅम ह्यांनी नेमकं काय केलं असेल? तर हे असेच एक दिवस पार्कमध्ये फिरायला गेले आणि त्यांना काय दिसलं? एक ओक ट्री। काय? ओकचं झाड दिसलं। ओके, मग त्यांनी काय केलं? तिथली एक झाडाची साल म्हणतो आपण, ज्याला बार्क म्हणतो, ती काढून आणली। ठीक आहे, काढून आणली, आणि त्यांनी काय केलं होतं? एक मायक्रोस्कोप जो आहे स्वतः डिझाईन आणि डेव्हलप केला होता। मग ह्या मायक्रोस्कोप मध्ये नेमकं काय असतात मॅम? मॅग्निफाईंग लेन्स। आपण पाहतो ना, लेन्सच्या मदतीने आपण एखादी छोटीशी वस्तू मोठी करून बघत असतो, हो की नाही? तर आपण लहान असताना ना ते कंपॉस बॉक्समध्ये यायचे मॅग्निफाईंग लेन्स। आपण तर त्याचा यूज तर काहीच नाही केलं असेल, फक्त एक यूज तुम्ही केलं असेल, ते सूर्याची किरणं पडतात त्या कागदावर, मग तो कागद जळतो आणि असं लेन्स आपण पकडून ठेवतो त्या लाईटच्या ह्याच्यामध्ये, बरोबर आहे? तेव्हा एक्सपेरिमेंट तुम्ही केलं असेल। ओके, आणि हे मोठं मोठं करून बघायचे, हे मोठी दिसत आहे, मोठी दिसत आहे। तर तसंच ते मॅग्निफाईंग लेन्स जे आहे, तर ह्या मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी काय केले? यूज केले, आणि अशा प्रकारे मग जी बार्क घेऊन आले होते, जी साल ते झाडाची घेऊन आले होते, त्यातलीच एक थीन लेअर, ज्याला म्हणतो आपण व्हॉट?
कॉर्क. काय म्हटलं जाते? कॉर्क. म्हणजे अशा प्रकारे काय, जे आपलं ट्रंक आहे, झाडाचे जे खोड आहे, त्याची आउटर लेअर जी असते, जी साल असते झाडाची, जिला बार्क असं म्हणतो, त्यातलीच एक थिन लेअर. काय? थिन लेअर, ज्याचं नाव आहे व्हॉट? कॉर्क. मग ती त्यांनी कॉर्क घेतली आणि त्यांनी ह्या मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व केलं. मग त्यांना काय दिसलं असेल? त्यांना काय दिसलं? तर अशा प्रकारे स्मॉल कंपार्टमेंट लाईक स्ट्रक्चर काय बघायला मिळाले? छोटे छोटे बॉक्स लाईक स्ट्रक्चर जे आहेत हे त्यांना बघायला मिळाले. ओके, मग हे छोटे छोटे बॉक्स लाईक स्ट्रक्चर, ह्यांना हे रिकामे बॉक्स लाईक स्ट्रक्चर जे दिसले, त्यांनी त्याला नाव काय दिलं? त्यांनी त्याला नाव दिलं व्हॉट? तर सेल. अशा प्रकारे इथे जे बॉक्स लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतात, ह्यांनाच त्यांनी नाव दिलं व्हॉट? सेल. ओके, तर अशा प्रकारे, आणि हे जे बॉक्स लाईक स्ट्रक्चर त्यांना दिसत होते, हे कोणासारखे होते? आपलं मधुमाशीचा जो पोळा असतो ना, हनीकॉम लाईक स्ट्रक्चर. हनीकॉम जे आपले मधुमाशी आहे, त्याचा जो पोळा बनवते, त्याचं जे स्ट्रक्चर होतं, तशा प्रकारे हे जे सेलचे कंपार्टमेंट आहेत त्यांना दिसले. ओके, म्हणजे अशा प्रकारे काय, कधी 1665 मध्ये, कधी 1665 मध्ये कोणते सायंटिस्ट होते? रॉबर्ट हुक. ह्यांनी काय केलं? आपली कॉर्क सेल, कोणती घेतली? कॉर्क सेल. आणि कॉर्क सेल मध्ये पहिल्यांदा सेल जे आहे ते डिस्कवर्ड केलं. मग जी सेल त्यांनी डिस्कवर्ड केली, ती सेल कशी होती? डेड. कशी होती? सेल. मग जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं, हु डिस्कवर्ड सेल इन डेड ऑर्गॅनिझम? डेड ऑर्गॅनिझम मध्ये, जे मृत ऑर्गॅनिझम आहेत, जे लिव्हिंग नाही आहे, जे लिव्हिंग नाही आहे, अशा लिव्हिंग सेलमध्ये, अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी सेल आहे ती कोणी डिस्कवर्ड केली, असं जर क्वेश्चन विचारलं तर त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? रॉबर्ट हुक. कोण येईल? रॉबर्ट हुक. मग सगळ्यात पहिले सेलला नाव सेलला सेल नाव सुद्धा कोणी दिलं? रॉबर्ट हुक यांनी. ओके, आणि यांना कशा प्रकारचे स्ट्रक्चर बघायला मिळाले? तर ब्लॉक लाईक, कंपार्टमेंट लाईक स्ट्रक्चर त्यांना बघायला दिसले, जे हनीकॉमच्या स्ट्रक्चर सारखे होते, आणि त्यांनी त्याला नाव काय दिलं? व्हॉट? सेल. म्हणजे अशा प्रकारे व्हॉट? डेड सेलमध्ये सेल कोणी डिस्कवर्ड केलं? डेड ऑर्गॅनिझम मध्ये सेल कोणी डिस्कवर्ड केलं? रॉबर्ट हुकनी. कधी? 1665 मध्ये. कधी? 1665 मध्ये. लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर मॅम हे तर झाले डेड सेल. ओके, ठीक आहे. मग आता लिव्हिंग सेल कुठे आहेत? लिव्हिंग सेल कोणी डिस्कवर्ड केलं? तर ज्यांनी लिव्हिंग सेल डिस्कवर्ड केलं ते सायंटिस्ट कोण आहेत? थोडेसे कठीण आहेत पण सोपेच आहेत. ओके, कोण आहेत? अँटन वॉन लिव्हेनहॉक. कोण आहेत? अँटन वॅन लिव्हेनहॉक. तर हे जे सायंटिस्ट आहेत, जे दिसायला पण थोडे किचकट नाही म्हणू शकत, छान आहेत, म्हणजे सायंटिस्ट लोक जरा असतातच. ओके, तर हे जे सायंटिस्ट होते कोण? अँटन वॅन लिव्हेनहॉक जे आहेत, ह्यांनी काय केलं? पहिल्यांदा फर्स्ट लिव्हिंग सेल जी आहे हे डिस्कवर्ड केली. मग हे सुद्धा असेच, ह्यांना पण आता सायंटिस्ट लोक म्हटले तर ह्यांना पण आवड असते काय काय डिस्कवर करायची. मग हे सुद्धा बाहेर निघाले आणि ह्यांनी काय केलं? तलावाचं जे पाणी आहे, तलावातलं पॉन्डमधलं पाणी घेतलं, त्याचं सॅम्पल घेऊन आले आणि परत आपल्या मायक्रोस्कोपमध्ये काहीतरी रिसर्च करत होते. आणि मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा त्यांनी हे सॅम्पल ठेवलं, त्यांना एक मूव्हिंग काय बॉडी दिसली, एक मूव्ह करणारी एक बॉडी दिसली. अँड दॅट मूव्ह करणारी बॉडी इज नथिंग बट व्हॉट? स्पायरोगॅरा. काय होती? स्पायरोगॅरा. तर मग लिव्हिंग सेलमध्ये व्हॉट? लिव्हिंग सेलमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पहिल्यांदा सेल कोणी डिस्कवर्ड केलं? तर ते कोण होते? आपले अँटन वॅन लिव्हेनहॉक. नावातच आहे ना, लिव्हिंग लिव्हेनहॉक. कसं लक्षात ठेवणार तुम्ही? बघा, लिव्हिंग सेल वरून काय लक्षात ठेवायचं? लिव्हेनहॉक. काय लक्षात ठेवायचं? लिव्हेनहॉक. ओके, तर पहिली लिव्हिंग सेल ज्यांनी डिस्कवर्ड केली ते कोण होते? अँटन वॅन लिव्हेनहॉक. आणि कशामध्ये? तर कोण होतं हे? स्पायरोगॅरा. काय आहे? स्पायरोगॅरा जे आहे याच्यामध्ये पहिली लिव्हिंग सेल ज्यांनी डिस्कवर्ड केली ते कोण होते? अँटन वॅन लिव्हेनहॉक. आणि डेड सेल कोण केली? तर आपले सायंटिस्ट कोण? रॉबर्ट हुक. कधी? 1665 मध्ये. आणि बघा त्यांच्या बरोबर किती 65 नंतर 74 9 वर्षानंतर कोणी केलं? अँटन वॅन लिव्हेनहॉकनी लिव्हिंग सेल डिस्कवर्ड केली. डेड सेल रॉबर्ट हुक, लिव्हिंग सेल कोणी? तर आपले अँटन वॅन लिव्हेनहॉक यांनी केली. ओके, पुढे जाऊया आपण. त्यानंतर आहे सेल थेरी. मग मॅम ही सेल थेरी काय सांगते? ह्या सेल थेरीमध्ये काय काय दिलेलं आहे, किंवा ही जी सेल थेरी आहे ही कोणी कोणी दिली असेल? तर सेल थेरी जी आहे ही 3 सायंटिस्ट मिळून दिली आहे. मग मॅम हे 3 सायंटिस्ट कोणते कोणते होते? तर हे कोणते होते? एक होतं मॅथियास शिल्डन. कोण होते? मॅथियास शिल्डन. ओके, त्यानंतर दुसरे आहेत हे कोण आहे? वॅन थिओडोर
स्वॅन. ओके, आणि तिसरे सायंटिस्ट जे होते ते कोणते होते? रुडॉल्फ विर्चो. म्हणजे अशा प्रकारे ह्या 3 सायंटिस्ट मिळून काय दिली आहे? सेल थेरी. कोणी दिली? 3 सायंटिस्ट. कोणते? शिल्डन, स्वॅन आणि रुडॉल्फ विर्चो असे 3 सायंटिस्ट होते आणि सेल थेरी दिली. मग मॅम तुम्ही सेल थेरी दिली सांगत आहे, पण नेमके ह्या सेल थेरीमध्ये आहे तरी काय? तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. मग कोणतेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो, मग आपण असो, प्लांट्स असो, ॲनिमल असो, बॅक्टेरिया असो, सगळेचे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे कोणापासून बनलेले आहेत? सेल पासून बनलेले आहेत. हे कोणी सांगितलं? तर हे कोणी सांगितलं? ह्या सायंटिस्ट लोकांनी. कोणते कोणते होते? तर मॅथियास शिल्डन आणि कोण? आपले थिओडॉर स्वॅन. ह्या दोघांनी सांगितलं की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे कशापासून बनलेले आहेत? सेल पासून बनलेले आहेत. ह्या सोबत सोबत सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे स्ट्रक्चर जे आहे हे कोणापासून बनलेलं आहे? सेल पासून. ह्या सोबत सोबत आपल्यामध्ये जितके काही फंक्शन्स ऍक्टिव्हिटीज होत आहेत, हाताची मुवमेंट होत आहे, आपलं कॅरेक्टर असेल, ह्या सोबत सोबत आपल्यामध्ये ज्या काही मेटाबॉलिक प्रोसेसेस होत आहेत ह्या सगळ्या कोण परफॉर्म करतं? दॅट सिंगल सेल. अँड दॅट इज वाय ह्या सेलला आपण म्हणतो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके मॅम, ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं. मग सेल थेरीमध्ये आणखी काय दिलेलं आहे? तर आणखी एक सायंटिस्ट, म्हणजे ऑलरेडी ह्या 2 सायंटिस्टनी तर सांगितलंच होतं काय की सेल जे आहे म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम सेल पासून बनलेले आहेत. सेल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. पण या सोबत सोबत आणखी एक सायंटिस्ट आले, रुडॉल्फ विर्चो, आणि हे काय सांगत आले की भाई ठीक है तुम जो बोल रहे हो सही है, पर तुम्हारे बात से मैं सहमत हूं, पर काय? पण काय? तर हे काय म्हणतात की हे जे सेल, नवीन सेल तयार होत आहेत हे कोणापासून होत आहेत? त्याआधी एक्झिस्ट असलेल्या सेल पासूनच. म्हणजे आधी एक सेल होतं त्याच्यापासूनच नवीन सेल बनतील, जे नवीन सेल बनले त्यांच्यापासून नवीन सेल बनतील. मीन्स व्हॉट? तर आधीच एक्झिस्ट असलेल्या नवीन सेल पासूनच काय बनत असतात? नवीन, म्हणजे आधी एक्झिस्ट असलेल्या सेल पासूनच काय बनत असतात? नवीन सेल. मग हे कोणी सांगितलेलं आहे? रुडॉल्फ विर्चो. ओके, म्हणजे अशा प्रकारे सेल थेरीमध्ये काय काय सांगितलेलं आहे? शिल्डननी सांगितलं की सगळे प्लांट सेल पासून बनलेले आहेत. ओके, ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल कोणी सांगितलं? शिल्डननी. त्यानंतर सगळे ॲनिमल सुद्धा सेल पासूनच बनलेले आहेत कोणी सांगितलं? स्वॅननी. आणि त्याच्यानंतर आले कोण? आपले रुडॉल्फ. हे काय म्हणतात? तुम बराबर बोल रहे हो, प्लांट्स सगळे सेल पासूनच बनलेले आहेत. तुम्ही पण बरोबर म्हणताय, सगळे ॲनिमल सेल पासूनच बनलेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का हे सगळे सेल पासून बनलेले आहेत, पण कोणत्या सेल पासून बनलेले आहेत? त्याच्या आधी एक्झिस्ट असलेल्या सेल पासून. म्हणजे मला सांगा, आपण पण तयार झालो, आपण काय अचानक तयार झालो का? नाही ना. मदरचं एक, फादरचं स्पर्म, दोघांचं फ्युजन झालं, मग एक तयार झालं. म्हणजे त्यांच्यापासून जो एक तयार झालेला आहे त्या एक पासूनच तर तुम्ही तयार झाले. म्हणजे तुम्ही कसे तयार झाले? आधी असलेल्या त्या सेल पासूनच तर झाले की नाही? म्हणजे आधी असलेल्या सेल पासूनच काय होत असते? नवीन ऑर्गॅनिझम किंवा नवीन सेल जे आहेत ते काय होत असतात? तयार होत असतात. तेव्हाच तर तुम्ही लहानाचे मोठे झाले. आधी छोटेसे बाळ होते, आता एवढे मोठे झाले, एवढी मोठी हाईट वाढली तुमची. आपल्या हाताचा साईज वाढतो. ओके, म्हणजे आपण लहानाचे मोठे होतो. ह्या सोबत सोबत झाड, आधी छोटंसं झाड होतं त्याचं मोठं झाडात रूपांतर होते. एक झाडाला छोटंसं फळ, फ्लावर येते, त्याचं रूपांतर एका फळामध्ये होत आहे. हे कोणामुळे होत आहे? वाय? बिकॉज दॅट सिंगल सेल काय करतो? स्वतःला डिवाइड करतो. एक सेल, 2 सेल, 3 सेल असं सेल स्वतःला डिवाइड करत जातात. म्हणजे एका सेल पासून 2 सेल, 2 सेल पासून 4 सेल, 4 सेल पासून 8 सेल असे सेल स्वतःला डिवाइड करतात आणि त्यांच्यापासूनच तर एक नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय होत असते? तयार होत असते. म्हणजे अशा प्रकारे सेल थेरी जी आहे ही कुणी दिलेली आहे? तर 3 सायंटिस्ट. कोणते लक्षात ठेवायचे? स्वॅन, त्यानंतर कोण? शिल्डन आणि कोण? रुडॉल्फ विर्चो. स्वॅननी काय सांगितलं की सगळे ॲनिमल्स कोणापासून बनलेले आहेत? सेल पासून. शिल्डननी काय सांगितलं? सगळे प्लांट कोणापासून बनलेले आहेत? सेल पासून. आणि ह्यांनी काय सांगितलंय की तुमचं बरोबर आहे, पण हे सगळे कोणापासून नवीन सेल येत आहेत किंवा तयार होत आहेत? आधीच एक्झिस्ट असलेल्या सेल पासून. तर अशा प्रकारे हे पॉइंट्स विचारले जातात. तर लक्षात ठेवायचं काय की ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि नवीन सेल जे तयार होत आहेत ते कोणापासून होत आहेत? आधीच एक्झिस्ट असलेल्या सेल पासून. ओके, म्हणजे अशा प्रकारे सेल थेरी ह्या 3 सायंटिस्टनी दिलेली आहे. ओके,
त्यानंतर रॉबर्ट ब्राउननी कधी 1831 मध्ये न्यूक्लियस डिस्कवर केलं. मग मॅम हे न्यूक्लियस काय आहे? ज्या प्रकारे आपल्याला कोण कंट्रोल करत आहे? आपलं ब्रेन. कोण कंट्रोल करतं? आपलं ब्रेन आणि आपलं स्पायनल कॉर्ड. बरोबर आहे की नाही? तुम्हाला चटका लागला, हात पटकन बाहेर ओढता ना, म्हणजे पटकन मागे खिचता. कोण कंट्रोल करत आहे? स्पायनल कॉर्ड. बरोबर आहे की नाही? त्याच प्रकारे ह्या सेलमध्ये होणाऱ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजला, सेलमध्ये जितक्या काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्यांना कंट्रोल कोण करतं? हु इज द कंट्रोलिंग सेंटर ऑफ दॅट सेल? तर ह्या सेलमध्ये होणाऱ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? हे न्यूक्लियस. आपली इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? ह्या न्यूक्लियसकडे. माझ्या डोळ्याचा रंग काय असेल, माझ्या नाकाचे शेप काय असेल, माझ्या स्किनचं कलर काय असेल, माझ्या हेअरचं कलर काय असेल, ह्याची इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? ह्या न्यूक्लियसकडे. मग हे जे न्यूक्लियस आहे हे कोणी डिस्कवर्ड केलं? रॉबर्ट ब्राउननी. कोणी केलं? रॉबर्ट ब्राउननी. कधी? 1831 मध्ये. ओके, ठीक आहे. मग मॅम हे प्रोटोप्लाझम काय आहे? व्हॉट इज दिस प्रोटोप्लाझम? लक्षात कसं ठेवायचं? प्रोटोप्लाझम पर्किंजे. काय? प्रोटोप्लाझम पर्किंजे. मग प्रोटोप्लाझम कोणी डिस्कवर्ड केलं? पर्किंजे यांनी. कोणी? पर्किंजे. ओके मॅम, ठीक आहे, ते तर समजलं की यांनी डिस्कवर्ड केलं, पण काय आहे हे प्रोटोप्लाझम? व्हॉट इज दिस? तर चला बघूया प्रोटोप्लाझम काय असते. बघा, ही काय आहे? सेल. ही काय आहे? सेल. सेलच्या लिव्हिंग पार्टला काय? सेलच्या लिव्हिंग पार्टला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. जेव्हा आता नेक्स्ट लेक्चर आपलं काय असणार आहे? अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ सेल. मग तिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळून जाईल. प्रोटोप्लाझम काय आहे, प्रोटोप्लास्ट काय आहे. पण एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते, पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आपल्याला हे घ्यायचंच आहे. ओके, तर हे जे सेल आहे, ह्या सेलचं हे जे ट्रान्सपरंट तुम्हाला दिसत आहे ह्याला आपण म्हणतो सेल वॉल. हा जो ट्रान्सपरंट पोर्शन दिसत आहे किंवा आउटर लेअर ऑफ दिस सेल दिसत आहे याला सेल वॉल म्हणतात. काय म्हणतात? सेल वॉल. ही झाली सेल वॉल. आता सेल वॉलच्या आतमध्ये काय प्रेझेंट असते? दॅट लेअर इज व्हॉट? सेल मेम्ब्रेन. हा जो लेअर आहे सेल वॉलच्या आतमध्ये, ही जी मेम्ब्रेन दिसत आहे, दॅट मेम्ब्रेन इज व्हॉट? सेल मेम्ब्रेन. काय आहे? सेल मेम्ब्रेन. आणि आता ह्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जितकं काही पोर्शन आहे, हे न्यूक्लियस असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, गोल्जी बॉडी असेल, त्यानंतर आपले क्लोरोप्लास्ट असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, हे सगळे जे काही सेल ऑर्गनेल आहेत हे सगळे काय आहेत? लिव्हिंग. म्हणजे जर आपण एखाद्या सेलची सेल वॉल सोडली, जर आपण एखाद्या सेलची सेल वॉल कशी असते? नॉन लिव्हिंग. सेल वॉल जी असते ही नॉन लिव्हिंग असते. ओके, मग एखाद्या सेलची सेल वॉल हा जर पोर्शन सोडला तर ह्या पूर्ण पोर्शनला आपण म्हणतो प्रोटोप्लाझम. सो व्हॉट इज प्रोटोप्लाझम? इट इज द लिव्हिंग पार्ट ऑफ दी सेल. ह्याच सेलचा हा लिव्हिंग पार्ट दॅट इज प्रोटोप्लाझम. मग मॅम आम्ही प्रोटोप्लास्ट पण ऐकलाय. मग प्रोटोप्लास्ट काय आहे? जेव्हा एखाद्या सेलमध्ये सेल वॉल अब्सेंट असते, जिथे सेल वॉल प्रेझेंटच नाही. मग मॅम हे सेल वॉल कोणात प्रेझेंट नसते? हे ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल जी आहे ती अब्सेंट असते. मग आपण आहे, ॲनिमल्स आहे, जे ॲनिमल सेल आहेत आपल्या सेलमध्ये सेल वॉल अब्सेंट आहे. मग सेल विदाऊट सेल वॉल काय? प्रोटोप्लास्ट. पण ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे, जसे की आपले प्लांट सेल आहेत, बॅक्टेरियल सेल आहेत, फंगल सेल आहे, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. पण सेल वॉल सोडून जो लिव्हिंग पार्ट ऑफ दी सेल आहे, दॅट पार्ट ऑफ दी सेललाच आपण काय म्हणत असतो? प्रोटोप्लाझम. ओके, तर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पण आपल्याला हे ऑलरेडी डिस्कस करायचं आहे. तर फक्त सध्या आपल्याला बघायचं होतं व्हॉट? डिस्कवरी ऑफ सेल, की कोणी डिस्कवर्ड केलं. तर प्रोटोप्लाझमला कोणी डिस्कवर्ड केलं? पर्किन्जेनी. कोणी? पर्किन्जेनी. ओके, तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं की सेल जे आहे, सेलला कोणी डिस्कवर्ड केलं, कोणत्या सायंटिस्टचं ह्याच्यामध्ये काय आहे? कंट्रीब्युशन आहे. तर एकदा समरी बघूया. सगळ्यात आधी आपण काय पाहिलं होतं की व्हॉट? 1665 मध्ये. कधी? 1665 मध्ये. कोणते सायंटिस्ट होते आपले? रॉबर्ट हुक. कोण? रॉबर्ट हुक. मग ह्यांनी काय सांगितलेलं? काय? तर ह्यांनी काय डिस्कवर्ड केलं? ही डिस्कवर्ड दी डेड सेल. काय डिस्कवर्ड केलं? डेड सेल. डेड सेल कोणी डिस्कवर्ड केलं? रॉबर्ट हुकनी. कशामध्ये? तर कॉर्क सेलमध्ये. कोणती सेल होती? कॉर्क सेल. ओके, त्यानंतर कधी? तर 1674 मध्ये, लगभग 9 वर्षाच्या अंतराच्या नंतर कोण आले? अँटन व्हॅन लिव्हेनहॉक. ओके, लिव्हेनहॉक. ओके, तर अशा प्रकारे अँटन व्हॅन लिव्हेनहॉक सर आले आणि ह्यांनी काय केलं? फर्स्ट लिव्हिंग सेल डिस्कवर्ड केली. कोणती? लिव्हिंग सेल. मग ज्यांनी जी लिव्हिंग सेल डिस्कवर्ड केली, ही लिव्हिंग सेल जी आहे कशामध्ये केली? स्पायरोगॅरामध्ये. कशामध्ये?
स्पायरोगॅरामध्ये डिस्कवर्ड केली. ओके, त्यानंतर कोण आले मॅम? त्यानंतर लक्षात ठेवायचं शिल्डन. कोण? शिल्डन जे सायंटिस्ट होते ह्यांनी काय सांगितलं की ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ व्हॉट? सेल. म्हणजे जितके काही प्लांट्स आहेत हे सगळे कुणापासून बनलेले आहेत? सेल पासून बनलेले आहेत. कोणी सांगितलं? शिल्डननी. त्यानंतर कोण आले? स्वॅन आले. ओके, ह्यांनी काय सांगितलं आपल्याला की जितके काही ॲनिमल्स आहेत हे कोणापासून बनलेले आहेत? तर हे जे आहेत हे कोणापासून बनलेले आहेत? सेल पासून बनलेले आहेत. ओके, हे कोणी सांगितलं? स्वॅननी. आणि त्याच्यानंतर आले आपले कोण? रुडोल्फ विर्चोव. ओके, आणि रुडोल्फ विर्चोव जे आहेत त्यांनी काय सांगितलं आपल्याला की जे नवीन सेल तयार होत आहेत, न्यू सेल जे फॉर्म होत आहेत ते कोणापासून होत आहेत? प्री एक्झिस्ट असणाऱ्या ह्या सेलपासूनच. म्हणजे आधी एक्झिस्ट असणाऱ्या सेलपासूनच नवीन सेल जे आहेत ते काय होत असतात? तयार होत असतात. हे कोणी सांगितलं? रुडोल्फ विर्चोवनी. मग हे जे आहे हे कोणी दिली? सेल थेरी कोणी दिली? शिल्डन, स्वॅन आणि रुडोल्फ विर्चोव हे 3 सायंटिस्ट म्हणून त्यांनी काय दिली? सेल थेरी. ह्या सोबत सोबत न्यूक्लियसला कोणी डिस्कवर्ड केलं? रॉबर्ट ब्राउननी. कोणी? रॉबर्ट ब्राउननी. आणि प्रोटोप्लाझम जे आहे हे कोणी दिलं? पर्किन्सनी. तर अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं? डिस्कव्हरी ऑफ सेल. ओके, तर अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्टसाठी हे जे लेक्चर आहे बघत राहा आपले. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज सेल, सेलला स्ट्रक्चरल युनिट, फंक्शनल युनिट का म्हटलं जाते हे बघितलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कव्हरी ऑफ सेल बघितली की सेलला कोणी डिस्कवर्ड केलं, सेलची थेरी काय होती ते आपण बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये काय डिफरन्स असतो. नंतर आपल्याला बघायचं आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये नेमकं काय डिफरन्स असतो. आणि त्यानंतर 1 बाय 1 प्रत्येक जे काही आपले काय आहेत सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे वेगळे वेगळे सेल ऑर्गनेल आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन जे आहे हे 1 बाय 1 आपल्याला बघायचं आहे. तर अशाच प्रकारच्या लेक्चरसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.